चाळीसगाव तालुक्यातील गरीब आणि गरजूंच्या हाकेला साथ देणारे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी माणुसकीच्या एका नव्या परिभाषेला सुरुवात केली आहे। जिथे पैसा हा उपचारांसाठी मुख्य अडथळा ठरतो, तिथे दादांनी माणुसकीचा हात पुढे केला। मुंबई, नाशिक सारख्या मोठ्या शहरांमधील नामांकित रुग्णालयांमध्ये कित्येक गरजूंना मोफत उपचार मिळाले। कॅन्सर सारख्या गंभीर आजारांसाठी जिथे सामान्य माणसाला आशा कमी वाटते, तिथे दादांनी आशेचा नवा किरण दिला। माझं नाव रुपाली कृष्णा पाटील। माझं मागच्या वर्षी ऑपरेशन झालं एका प्रायव्हेट हॉस्पिटलला। तिथं काही व्यवस्थित झालेलं नव्हतं, तर मी दादांच्या मदतीने मुंबईपर्यंत पोहोचली आणि निरामय फाउंडेशनला पाठवलं। मला मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं, पण दादांमुळे मला भरपूर मार्गदर्शन झालेलं आहे। त्यांच्यामुळे माझं ऑपरेशन करून व्यवस्थित सगळं करून घरी आलो आणि अशी दुसऱ्या लोकांना पण मदत व्हायला पाहिजे, गरीब लोकांना। माझा भाऊ रामेश्वर तो तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून मंगेश दादा पण माझे भाऊच आहेत। म्हणजे भाऊच माझ्यासाठी माझ्या पाठीमागे धावून आले आहेत। मी त्यांची खूप आभारी आहेत। रुग्णांच्या सेवा कार्यामुळे आमदार मंगेशदादा चव्हाण यांना आरोग्य दूत म्हणून ओळखले जाते। त्यांना दिलेली आरोग्य दूत ही उपाधी खऱ्या अर्थाने त्यांना लागू पडते। म्हणून रुग्ण म्हणत आहेत, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिरसे। अनुक्रमांक 2 कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आमदार मंगेशदादा चव्हाण यांना पुन्हा एकदा निवडून द्यावे। असा दमदार आहे आमचा आमदार मंगेशदादा।